नमस्ते. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग सर. कुठून आहात मॅडम? आपलं नाव काय आहे आणि कधीपासून या कॉलवरती जॉइन आहात? मी स्वाती खेडकर, वाघोली इथून आहे. मी कॉलवर 6 महिन्यापासून आहे. येस. आपले कोच कोण आहेत मॅडम? माझे कोच मोहन दैफळे सर. येस, मोहन दैपळे सर. मॅडम आपण पुण्यातून जॉइन करत आहात. मॅडम आपण बाय बॅकग्राऊंड काय काम करता आणि काय चॅलेंजेस घेऊन या कॉलवरती आला होतात? सर माझी लिगामेंट सर्जरी झाल्यामुळे माझं वेट गेन झालं होतं. एका महिन्यामध्येच माझं 7-8 किलो वाढलं होतं. तर मला ते कमी करण्यासाठी आले. आपलं लिगामेंटची सर्जरी झाली होती आणि त्यामुळे आपलं वजन वाढलं होतं मॅडम. मॅडम मग अशा केसमध्ये असताना सुद्धा आपण वर्कआउट कसं काय पसंत केलंत? आपल्याला ते पॉसिबल होतं का? किंवा डॉक्टर काय सांगायचे? डॉक्टरांनी सर मला 2 ते 3 वर्ष करायचं सांगितलं नव्हतं, पण वेट जास्तच वाढत होतं म्हणून मला टेन्शन यायचं की वेट वाढल्यावर कमी कसं करू? म्हणून मी कॉलला जॉइन झाले. सो नाईस, सो नाईस मॅडम. इतका छान आपण वर्कआउट पण गाईड करत होतात आणि सोबत आपण इतकं छान कूल डाऊन प्रोसेस करून घेतली सर्वांकडून. सगळ्या रॉयल्सना आपण कूलिंगची प्रोसेस करायला दिली. मॅडम मग काय फील करत आहात आपण या 6 महिन्यामध्ये या कॉलवर आल्यापासून? मी स्वतःला हेल्दी फील करत आहे. सो नाईस, सो आता मी ऍक्च्युली मी 3 महिन्यापासून आजारी होते, पण मला असं वाटायचं मी कॉल जॉइन केला नाही. मग मी आज तरी कॉल जॉइन केला. म्हणजे मी स्वतःसाठी एक तास देते हे मला फील होतं. गुड, गुड, गुड. येस, येस. नक्की एक दिवस जरी आपण नसेल तरी आपल्याला ते मिस होतं या कॉलवरती नाही आल्यानंतर. हां. मॅडम मग आपल्या वजनामध्ये आपल्याला काय रिझल्ट आलेले आहेत या 6 महिन्यामध्ये काय सांगाल? तर मी पहिल्या 1 महिन्यामध्येच मी 7 केजी फॅट लॉस केलं आणि मी आयडियल वेटवर एका महिन्यामध्येच आले. हो, टू गुड, टू गुड. आपण पहिल्या महिन्यामध्ये 7 केजी फॅट लॉस केलं. खूप छान. कारण आपली विल पॉवर पण तितकीच दिसते आहे आणि आपण ते मन लावून केलेलं आहे. मॅडम त्यामुळे खूप छान रिझल्ट आला आहे. पण हे सगळं करत असताना आपल्याला लिगामेंटचा काही सर्जरीचा त्रास होत होता का वर्कआउट करताना? की प्रॉपर वॉर्म अप केल्यानंतर त्रास नाही होणार आहे? काय सांगाल कॉलबद्दल? मी सर्जरी झाल्यानंतर 4 महिन्यातच जॉइन केलं मोहन सरांनी विचारून. जी. पण मला त्यावेळेस आपलं वर्कआउट करतानाच मला थोडा लचका बसला होता. तर मी परत बंद केलं बरं. आणि परत असं वाटलं मी कम्फर्टेबल आहे. मी परत जॉइन केलं. गुड, गुड, गुड. येस मॅडम खूप छान बदल झालेला आहे आपल्यामध्ये आणि फ्लेक्सिबिलिटी तितकीच वाढलेली आहे. आपण बाय बॅकग्राऊंड काय काम करता आणि मग त्या कामातून आपण वेळ कसा काढता वर्कआउटसाठी? सर ऍक्च्युली माझं बिझी शेड्यूल आहे, पण मी स्वतःसाठी 1 तास काढते कारण की फक्त बिझनेस, पैसा इतकंच माझ्या लाईफमध्ये सुरू होतं. पण मी म्हटलं मी स्वतःसाठी मी रोज जिम किंवा वर्कआउट करणारी मी काहीच करत नव्हते 2-3 वर्षापासून. येस. मग मी म्हटलं नाही मला स्वतःचीच हेल्थच राहणार नाही तर मी करू काय? मग मी परत वर्कआउट स्टार्ट केलं. येस, येस. मॅडम आपल्याला हे वर्कआउट करून हा जो रिझल्ट येणार होता, की काय म्हणजे काय सांगाल? कशामुळे हा प्रॉपर रिझल्ट मिळाला आहे आपल्याला? काय सांगाल आपण? तर ऍक्च्युली ज्यांना वजन कमी करायचंय किंवा हेल्दी राहायचंय त्यांनी आपल्या कोच जे सांगेल ते करा. मग मी फर्स्ट डे पासून माझ्या कोचने मला जे सांगितले ते मी केलं. उलट मी माझ्या कोचला जास्त त्रास दिला असेल. सर माझं वेट पुढे का होत नाही, मागे का होत नाही किंवा काय होतंय. मी सगळ्या कोचला खूप त्रास दिलेला आहे. येस, येस. मॅडम काय शेड्यूल असतं आपलं? किती पर्सेंट तुमचा वर्कआउट काम करतो आणि मग कोचनी सांगितलेला डायट प्लॅन आपण फॉलो करता किंवा सकस संतुलित आहार कसा रोल राहतो? काय सांगाल? ऍक्च्युली कोचचा पण माझ्यावर ट्रस्ट आणि माझा कोचवर ट्रस्ट. मी कोचला म्हणायचे सर माझं बिझी शेड्यूल आहे. मी फोटो टाकूच शकत नाही, पण मी प्रॉपर फॉलो करते. हं. जर मी प्रॉपर फॉलो करत होते तर माझ्या कोचला माझा रिझल्ट कळायचा आहे. हो, ही फोटो जरी टाकत नसली तरी फॉलो बरोबर करतीये. म्हणजे ते पण प्रॉपर फॉलो केलं तर ते सांगायची गरज पडत नाही. तुमचा रिझल्ट ऑटोमॅटिकली तुमच्यावर दिसतो. छान, छान. किती पर्सेंट माझं वर्कआउट काम करतं आहे आणि किती पर्सेंट आपलं न्यूट्रिशन किंवा सकस संतुलित आहाराचा रोल असेल? काय सांगाल? 80% डायट, आपलं सकस संतुलित आहार आणि 20% आपलं वर्कआउट आणि 80% आपला डायट आणि आहार. येस. अगदी खरं आहे मॅम. हो, खरंच आहे. मॅडम एक प्रश्न विचारायला आवडेल. आपल्याला 6 महिन्यापासून आपण जॉइन आहात. पहिल्या महिन्यामध्ये वेट लॉसचा आपण रिझल्ट काढलेला आहात आणि आता हेल्दी पण फील करत आहात. तर फ्युचर प्लॅन काय आहे? आपण कधीपर्यंत या कॉलवरती किंवा या फॅमिलीसोबत रॉयल फिटनेस फॅमिलीसोबत जोडून राहणार आहात? काय ठरवलंय? तर ॲज अ मी ब्युटिशियन आहे. माझ्याकडे खूप वेगवेगळ्या टाईपचे लेडीज येतात. हं. मी रोज कमीत कमी जे काही माझ्याकडे क्लायंट येतात त्यांना म्हणजे सजेस्ट करतेच, की आमच्या कॉलवर या. आणि मला म्हणजे भेटतात तशी लोकं आणि ते बऱ्याचपैकी ट्राय पण करतात माझ्याबरोबर. म्हणजे मला हे फील होतं मी जशी हेल्दी राहते तशी लोकांनी हेल्दी राहावं. येस, येस. मॅडम आपण या कॉलवरती आल्यानंतर हेल्दी राहणार आहे हे आपलं कन्फर्म आहे का? का आपण हा कॉल काही दिवसांपुरतेच कंटिन्यू राहणार आहात आणि पुढे कधीपर्यंत ह्या कॉलवरती राहायचं ठरवलं आहात आपण?
नाही सर, मी कंटिन्युअस या कॉलवर राहणार. येस, अगदी खरं आहे. आपल्याला लाईफ टाईम या कॉलची गरज राहणार आहे. कारण आपल्याला कोणाला आरोग्य नको आहे आणि इव्हन ब्युटिशियन असली तरी सुद्धा तिला स्वतःचं आरोग्य तितकंच महत्त्वाचं असायला पाहिजे आणि आहेही. मॅडम खूप छान वाटलं आपल्यासोबत बोलून. आपण नवीन पार्टिसिपंटला काय सल्ला द्याल? मी हेच सांगाल सर, मी डाएट फॉलो करते आणि वर्कआउट करते. त्याच्यामुळे मी सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11:30-12 वाजेपर्यंत मी कंटिन्युअस बिझी असताना मी तेवढा स्टॅमिनाने काम करते. येस, येस, येस. नक्की आपल्या कोचला आणि आपल्या सिस्टमला पुन्हा एकदा धन्यवाद द्यायचे आहेत. आपल्यासोबत बोलून खूप छान वाटलं. वेळेअभावी आपली रजा घेतो मॅम. येस, व्हेरी नाईस आणि आपल्याला हेल्थ आणि हॅपीनेससाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. थँक यू